3 मध्ये. धन्यवाद डीजे रानोबा. इट्स अ ग्रेट साऊंड. सकाळपासून तुम्हाला सगळ्यांचं एंटरटेनमेंट चालू आहे. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो रवींद्र घरत 46 धावा आपल्या नावावर केल्या. फक्त 4 धावा त्याला कमी पडल्या आणि त्यांनी जेव्हा सन्मान्य तुकारामजींनी त्यांची इंटरव्ह्यू घेतली सांगितलं का कॅप्टननी सांगितलंच होतं सुरुवातच कर, मागे वळून पाहू नको. चला आजच्या दिवसातील दुसरी मॅच प्रचिती मोटर्स आणि VVV ट्रिपल व्ही ब्रदर्स. तर बघा मी काय सांगितलं होतं, पहिला चेंडू पडला, 3-3 धाव्यांची पेनल्टी दोन्ही संघांना लागलेली आहे. अहो कमाल आहे तुमची. पहिल्या मॅच पासून एवढं सांगतोय तुम्हाला का तुमचा नावं सांगणारा खेळाडू पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आला पाहिजे. आता दोन्ही संघांना लागली ना. थांबा आता बघून द्या आम्हाला दोन्ही संघाचे इकडे आले का नाही. 1 मिनिट अंपायर. चला ठेच लागल्याशिवाय माणसाचे डोळे उघडत नाही असं म्हणतात. गुड बॉल असं म्हणतात ना. रस्त्यावर चालायचे असेल तर स्कूटर, जगायचं असेल तर वॉटर आणि विकेट काढायचे असेल तर यॉर्कर. बुम बुम जसप्रीत बुमराह यांची आम्हाला आठवण झाली. तुकारामजी काय बॉल होता हा. चला गौरव आणि भागेश तुम्ही बघतायत. आता मात्र बघा खरोखर कौतुक करेन ना, कारण म्हणतात ना या अगोदर मी सांगितलं होतं काय ठेच लागल्याशिवाय माणसाचे डोळे उघडत नाही. आणि खरोखर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. लगेच दोन्ही फलंदाज बघा एकमेकांशी बोलतात आणि हे कर्तव्य आहे, कारण एखादा चेंडू, कारण प्रत्येक चेंडू किती महत्त्वाचा आहे क्रिकेटमध्ये. आणि लगेच दोघांची चर्चा झाली. वृषल कडू आता मग वृषल कडू चांगला चेंडू होता. स्टेट लेन मध्ये तुम्ही बघितला फक्त सिंगल मिळणार आणि या सिंगलने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 7. सर्कल आणि सर्कलच्या आतमध्ये, कारण या अगोदर 70 धाव्यांची पार्टनरशिपचा इतिहास दोघांच्या नावावर झाला आणि त्याच्यामुळेच रवींद्र हे मॅन ऑफ द मॅचचे हिरो ठरले. गुड बॉल, पुलपीट डिलिव्हरी ऑन साईडला, डीप मिड विकेट. क्षेत्राच्या थोडासा गॅप मधून चेंडू जातोय आरपार आणि मिळतोय शानदार चौकार. आगरी युवा प्रतिष्ठान वसई पुरस्कृत आगरी प्रीमियर लीग पर्व 3. 100% प्रत्येकाला गर्व वाटेल म्हणून तर सांगितलं का यूट्यूबच्या माध्यमातून जे आगरी बांधव आज ही आगरी प्रीमियर लीग बघतायत तर तुमच्या कमेंट्स नक्की कळवा, जेणेकरून आमच्या आयोजकांची छाती वाढेल. शॉट ऑफ लाईन चेंडू आहे. रोहित शर्मा स्टाईल, मुंबईच्या राजा स्टाईल मध्ये 1 बाउन्स. पुन्हा एकदा चेंडू 4 धाव्यांसाठी जातोय. ग्रेट शॉट, ग्रेट शॉट. पहिल्यावरचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धापालकावरती 15. नितीनजी एक तर प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील माझ्याही मनामध्ये आहेत. ज्यावेळेला टीम टॉस जिंकते ना तेव्हा टॉस जिंकून फिल्डिंग घेते का, तर त्या वातावरणाचा फायदा उचलण्यासाठी. पण मागच्या 2 इनिंग जसं बघितल्या, पहिल्या सामन्याची पहिली इनिंग आणि आताची इनिंग, कदाचित त्याचा फायदा फलंदाजाने जास्त घेतला असं वाटते या पहिल्या 2 इनिंग पाहता. हो येस, कारण बघा, कारण पहिल्या मॅचमध्ये जर पॉवर प्ले बघितलं तर 26 धावा आल्या होत्या. दुसऱ्या मॅचचा पॉवर प्ले बघितलं तर इकडे 15 धावा आलेल्या आहेत. म्हणजे जे श्रेय देन तर मी फलंदाजांना देन. गुड स्टार्ट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 15. विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी विराट कोहलीला 15 वर्ष वाट बघावी लागली आणि 15 वर्षानंतर कमबॅक केलं विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने आणि पहिल्या मॅचमध्ये शतक ठोकून टाकलं.
तर धावसंख्या ती म्हणजे 15. चांगली सुरुवात आहे. आमचे सर्व रसिक प्रेक्षक, आमच्या सगळ्या मायमाऊली, महिला भगिनी, मुली, छोट्या मुली, मोठ्या मुली आयल्यान या ग्राउंडवर आज आगरी प्रीमियर लीग बघायला त्यांचे सुद्धा मनापासून इकडे स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सेकंड षटक तुम्ही बघतायत, गोलंदाजी मार्कवर इकडे येतोय चिराग पाटील. चिरागचा ची बघा, चीनच्या भिंतीपेक्षाही चांगला इतिहास करणारा, त्याच्या पहिल्या अक्षरामध्ये आज किती मोठा अर्थ आहे. दुसऱ्या अक्षरामध्ये राय, रामनामाचा मंत्र जपणारा, आणि ग म्हणजे गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेणारा. 3 अक्षरांचा क्या बात आहे, सुपर. कव्हर्स बघा, पुरा फाडून काढणार होता, मात्र तिथे प्रोटेक्शन डीप मध्ये बघितलं तर एक प्रोटेक्शन तिकडे होतं आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे आहे. बघा प्रत्येक संघाला जर बघितलं तुकाराम जे असं वाटतं का आपण प्रत्येक मॅच जिंकली पाहिजे, मात्र तसं होत नाही. तशी मेहनत तुम्हाला करावी लागते मित्रांनो. आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली 17. आणि किमान पहिला सामना जिंकण्याची प्रतीक्षा तर प्रत्येकाला असते, कारण सुरुवात चांगली होणं अपेक्षित आहेत. मी येतो तुमच्या दिशेनं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू तर पुन्हा एकदा फटका जरूर खेळ आहे. गॅप शोधण्यामध्ये कदाचित कमी पडलं. प्लेसमेंट महत्त्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. टायमिंग प्लेसमेंट तेही महत्त्वाचं आहे. फुलर लेन डिलिव्हरी लॉंग ऑफला फील्ड केले गेले आणि ते पाहता पहिली सुरुवात चांगली झाली 15 धावांनी, पण पहिले 2 चेंडू पाहता थोडासा टिचून मारा होतोय. या 2 धावांनी आपलं जाऊन पोहोचलं 18. 18 तुम्ही बघताय. तर विदाउट लॉस दॅट्स अ फर्स्ट बॅटिंग, गुड स्टार्ट. फुल लाईन डिलिव्हरी आहे डाऊन द ग्राउंड. मात्र बघा ते प्रोटेक्शन तिकडे आणि क्षेत्ररक्षण चांगलं होतं, थोडासा कमी पडला. कॉल चांगला होता दोन्ही फलंदाजाचा आणि दोन्ही फलंदाजांनी धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 20 धावा. चांगला आकडा आहे हार्दिक पांड्यासाठी. डी.वाय. पाटील कोण विसरणार, 156 धावा करताना 20 षटकार मारले होते हार्दिक पांड्या आणि तोच आकडा इकडे दिसतोय तो म्हणजे 20 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. समोर खेळायचं होतं पुन्हा एकदा. हा क्षेत्ररक्षक बिझी राहिलाय म्हणजे त्याचा वॉर्मअप चालू आहे तुकाराम जे असं म्हणायला हरकत नाही, कारण 3 चेंडू जर बघितले तर ऑफ साईडलाच खेळून काढले होते, म्हणून त्या क्षेत्ररक्षकाचा थोडासा व्यायाम चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र क्षेत्ररक्षण चांगलं आहे आणि धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे 22. आणि फिल्डिंग करणारी टीम खुश आहे की बाबा आपल्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे त्याच्या दिशेने मारतायत. आमचा बेस्ट फील्डर आहे तिथेच मारतायत. पुढचा चेंडू आहे फुल टॉस चेंडू, थोडासा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप लॉंग ऑनला डायरेक्ट कॉम्बॉक्स मध्ये हा चेंडू येतोय या 4 धाव्यांसाठी आणि या 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 26 धावा. धन्यवाद. बघा या अगोदर 70 धाव्यांची पार्टनरशिप तुकाराम जी झाली होती, मात्र हा आकडा आल्यावर मला सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली या दोघांची आठवण काय होते, कारण वन डे क्रिकेटमध्ये 100 धावांची पार्टनरशिप 26 वेळा झाली होती. 26. क्या बात आहे, गट पंच, काय कडक शॉट आहे अफलातून. खरोखर शब्द नाहीत माझ्याकडे तुकारामजी. काय वाटतं या बाउंड्री बद्दल? ना जसं आपण लॉंग टेनिस बघतो ना, विम्बल्डन, फ्रेंच ओपन, अमेरिकन, फोरहँड फटका असतो. हा फोरहँड स्ट्रोक होता, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्याने दाखवलं की माझे फोर आर्म्स भरपूर ताकदवान आहेत. जे फोर आर्म्स आहेत ना ते फोर आर्म्स ताकदवान आहे. हा फोरहँड स्ट्रोक 30 धावा धापलकावरती आहेत. पहिलं षटक 17 धावांचं, हे षटक 15 धावांचं, 15 धावांचं आणि धावा धापलकावरती येत त्या 30 धावा धापलकावरती. आपण एक मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आहे तोही इथे प्रदान करण्यात येणार आहे. मागे जशी आपण ट्रॉफी दिली तसं एक टी शर्ट आहे आणि तो टी शर्ट प्रदान करण्यात येणार आहे. आणि जितेंद्रजी पाटील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टी शर्ट्स जो स्पॉन्सर्स करण्यात आलेला आहे. नितेश गरतच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेला हा टी शर्ट, मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट. पहिल्या सामन्यामध्ये रवींद्रची खेळी 46 धावांची खेळी आणि रवींद्र पुन्हा एकदा अभिनंदन आहे आपलं, कारण खेळ चांगला आपला झाला आहे. आपण पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिशेने जाऊया. चालू सामना सुरू आहे. नितीन जळवे आमच्या जोडीनं जॉईन झाल्यात. सुरुवात धमाकेदार आहे, स्टार्ट महत्त्वाचं आहे आणि तुम्ही म्हटलं होतं की बाबा मागच्या सामन्यासारखी ही जोडी जमले. आता या जोडीला तोडण्यासाठी ब्रेक थ्रूसाठी गोलंदाजीमध्ये काय बदल होतो की बघूया. पुन्हा एकदा नितीन जळवे जॉईन होतील कॉमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद तुकारामजी. कारण बघा तुकारामजी मी पहिल्याच सांगितलं होतं पहिल्या मॅचमध्ये 70 धाव्यांची पार्टनरशिप, आता जर बघितलं तर 30 धाव्यांची पार्टनरशिप. मात्र या दोघांना मला वाटतं एक गाणं बोलावं लागेल, तुझी माझी जोडी जमली रे. बघूया
या 70 धाव्यांची पार्टनरशिपचा रेकॉर्ड ब्रेक होतोय का? कारण इतिहास कशासाठी असतात मित्रांनो? इतिहास हे तोडायसाठी असतात. विक्रम कसे बनतात? इतिहास तोडल्यावरच विक्रम तुमच्या नावावर होतो. आणि आता गोलंदाजी मार्कवरीकडे येतोय महेश कडू. काय सांगू मित्रांनो, इतिहासाचं वसई विरार. मात्र विरारचं जर पहिलं पान उघडलं तर गोलंदाजी मार्कवर तर महेश कडू सरांचंच नाव येईल. कित्येक मॅचेस आपल्या बॅटिंगवर आणि गोलंदाजीच्या कौतुकावर आज डाव्या हाताने जिंकून दिलेले आहेत. बघा, एका स्पर्धेमध्ये मुलगा आणि वडील जेव्हा तुकारामजी खेळतात, काय म्हणाल तुम्ही? नाही, हे जोडी जसं तुम्ही म्हटलं ना, महेश कुडो एक मोठं नाव आहे. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार कमी लोक असतील की या नावाला ओळखत नाही आहेत. आणि का ओळखत नाही? कारण काम तसं केलं आहे. काम केलं आहे, काम किया इसके लिए तो पहचान मिली आहे. आणि तेच आता गोलंदाजीसाठी सज्ज आहे. आणि त्यांना आणणं स्वाभाविक होतं. इथे तुम्हाला विकेट पाहिजे. मी येतोय तुमच्या दिशेने पुन्हा एकदा. यस, पहिला चेंडू आहे. पुन्हा एकदा ऑफ साईडला कट करतायत. मात्र प्रोटेक्शन तिकडे आहे. 2 धावा तर होतील मला वाटतं, कारण थोडासा दूर चेंडू गेला होता. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 32. टेस्ट क्रिकेटमध्ये एक रेकॉर्ड आत्ताच झाला, मात्र तो आकडा आला नाही. मात्र या आकड्यावर मला आर अश्विनची आठवण झाली. एकाच सिरीजमध्ये सगळ्यात जास्त विकेट आर अश्विन, 32 विकेट आर अश्विनच्या नावावर आहेत. महेश कडू डाव्या हाताने शफल होऊन खेळतात. क्या बात आहे! कृष्णा सातपुते स्टाईल मध्ये सक्सेसफुल स्ट्रोक. अंपायर सिग्नल. 6 धावा. महेश कुडू सारख्याला हा स्ट्रोक स्केल नाही, एवढं सोपं काम नाही. या षटकाराबद्दल तुकारामजी. नक्की, जसं तुम्ही उल्लेख केला महेश, पण काय झालं, लेन थोडीशी छोटी होती बघा. हाकू टप्प्याची होती, शफल केलं होतं, ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर गेले होते. अगदी म्हणजे त्या 6व्या 7व्या स्टंपपर्यंत गेले होते आणि क्षेत्र निवडलं होतं. त्यांना माहिती लॉंग लेगचं क्षेत्र खाली आहे आणि त्या क्षेत्रामध्ये सिक्सर. जसं तुम्ही बोललं ना, म्हणजे तुझी माझी जोडी जमली. आता मागे तुमच्या ना छोटा बाळ प्रेक्षक आहेत, जो ट्रिपल व्ही ब्रदर संघाला सपोर्ट करण्यासाठी आला, दक्ष आलाय. आणि दक्ष हातामध्ये आता त्याला किटकॅट पाहिजे. कारण किटकॅट काय सांगते माहिती का? हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट. इथे ब्रेक पाहिजे, त्यालाही किटकॅट पाहिजे. कारण जर किटकॅट आला तर या जमलेल्या जोडीची कटकट मिटवता येईल. ती कटकट मिटवायची आहे, त्यासाठी महेश कुडी प्रयत्न करतात. पण गौरव आपल्या वेगळ्याच रंगामध्ये आहेत. धन्यवाद. धावसंख्या ती म्हणजे 38. बघायचं आहे नाही, नोमॅन्स लाईनमध्ये चेंडू आहे. प्रयत्न चांगला केला तिथे. बघा, एक चूक. काय झालं? मी सांगितलं ना, कारण चुकीला माफी नाही. तुम्हाला माहिती आहे एक धाव किती महत्त्वाची आहे हे आपल्याला शेवटला एक्झॅक्टली समजेल का ही एक धाव किती महत्त्वाची होती. आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 41 धावा. चांगली सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या म्हणजे जवळजवळ 15 आल्या पहिल्या 2 षटकांमध्ये. तिसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे. सन्मान्य महेशजी कडू. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन. प्रोटेक्शन तिकडे नाही आहे. चेंडू गेला आर पार. मिळेल का षटकार? यस, आग्रीय प्रीमियर लीगचा हा येतोय सुपर से डुपर षटकार. जसं तुम्ही उल्लेख केला, आग्री प्रीमियर लीगचा सुपर से डुपर आखू टप्प्याची गोलंदाजी होते बघा. ज्यावेळेला लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स तुम्ही राईट आर्म ओव्हर द विकेट येताना त्यावेळेला टप्पा कुठे राखावा, लेंथ काय राखावी आणि लाईन काय राखावी, कदाचित त्याच्यामध्ये कमी पडल्यात महेश कडू. आणि त्याचा पुरेपूर फायदा पहिला गौरवने उचलला, आता भागेशही उचलतोय. धावा धापलकावरती 47. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, थोडंसं जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील, थ्रो करतील. 1 धावा चेंडूवरती पूर्ण. आणि सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का, ज्यावेळेला जोडी जमते ना त्यावेळेला प्रतिस्पर्धीच्या गोटामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण असतं, पण तुमचं मनोबल खाली जाऊन देऊ नका. स्कोर 48-48. यस, 48. सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्याकडे पाहिजे. या जगात तुम्हाला कुठेच मरण मिळणार नाही, लक्षात ठेवा. महेश चेंज ऑफ पेस, घटना टेक, तमाशा देख. पुन्हा एकदा आणखीन एक षटकार. टाळ्या झाल्या पाहिजे दोघांसाठी. 50 रनची पार्टनरशिप अक्रॉस करतात. थँक्यू. धावा जर बघितल्या धावफलकावरती 54 आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा स्कोरबोर्ड काय माहिती का, गौरव घरात बॅटिंग करताय 27 वरती आणि भागेश पाटील बॅटिंग करताय 27 वरती. दोघंही 27 आहेत.
पण या 27 आहेत ना, या प्रतिस्पर्ध्याला सतावणाऱ्या आहेत, ह्या भरपूर त्रास देणाऱ्या आहेत. कारण दोघंही 27 वरती खेळत आहेत आणि या त्रास देणाऱ्या या धावा फलकावरती. मागचं षटक आलं, पहिल्या 2 षटकामध्ये 30 होत्या, मागचं षटक 27 धावांचं 24 धावांचं मागचं षटक आले. आता थोडंसं कमबॅक करावं लागणार आहे आणि नुसतं कमबॅक नाही आहे, थोडंसं फाईट बॅक करावं लागणार आहे. कारण जी गाडी सुसाट चालली आहे, या सुसाट गाडीला जर थांबवलं नाही आहे तर या 54ला 74, 84 आणि कदाचित 94 व्हायला देखील वेळ लागणार नाही आहेत. 2 षटकाचा खेळ बाकी आहे. धावा फलकावरती 54. यस, धावसंख्या ती म्हणजे 54. दोन्ही फलंदाज खेळतायत 27 धावसंख्येवर. दुवाचा अपोजिट काय? सत्ताचा अपोजिट काय? दुवा. म्हणजे बघा काय पार्टनरशिप आहे. म्हणजे पहिल्या मॅचच्या 70 धावांचा जो रेकॉर्ड आहे तो ब्रेक होणार का? रसिक प्रेक्षकांना सगळ्यात मोठा प्रश्न पडला असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा वृषल कडू, पहिला चेंडू. क्या बात आहे. सूर्याला नमस्कार आहे, 33 कोटी देवांना नमस्कार आहे. तुझ्याकडे आहे ऊर्जा तर मी आहे षटकारांचा सूर्या, असं फलंदाज इकडे सांगतोय. आणि जवळ जवळ आता येत आहेत पार्टनरशिप. या षटकाराबद्दल या ऐकूया सन्मान्य तुकारामजी मांगेला. धन्यवाद धन्यवाद. गाणं सुद्धा लावलं डीजेवाला. खरोखर तुझं कौतुक आहे दादा. पुन्हा एकदा फुल पिच. थोडंसं वाटलं असं यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, बघायचा दुसरी धाव घेणार का, तू ये मी ये. कॉल नाही झाली असते, थोडासा नाराज झाला. नॉन स्ट्राईकचा फलंदाज आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 61. अजून 10 धावा झाल्या तर रेकॉर्ड ब्रेक होणार. 70 धावांचा रेकॉर्ड आहे. पुन्हा एकदा जाईल का? क्या बात है. दे धक्का दे धक्का. मुंबईला गेला तर पाहायला मिळणार तुम्हाला भाऊचा धक्का. फलंदाजाने मारला 1 नंबरचा छक्का. दुधारी तलवार है, दुधारी तलवार है. एक तरफ गोवा, दूसरी तरफ काई. अब दोनों तरफ बराबर की पिटाई है. दोन्ही बाजूला गौरव असू द्या, भागेश असू द्या, दोन्ही बाजूला बरोबरची लढाई, पट्या पिटाई चालू आहे. धावा फलकावरती 67 आहेत. आता या 67 मध्ये 6-7 षटकार टोकले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होईल, पण आता कमबॅक करण्यासाठी तुम्हाला विकेट आवश्यक आहेत. तुम्ही उल्लेख केला होता तो विक्रमाचा, त्याच्या जवळपास पोहोचलाय. हो यस, पुढचा चेंडू आहे. यस, पुन्हा एकदा फुलपीट डिलिव्हरी आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्या बात है. 69. अजून फक्त 2 धावा केल्या तर मग रेकॉर्ड होणार. अमिताभ बच्चनच्या एका चित्रपटाचा डायलॉग होता मस्तपैकी, हमें भी किसी के पीछे खड़े रहने की आदत नहीं है, क्योंकि हम जहां खड़े हो जाते हैं इतिहास रिकॉर्ड ब्रेक तो वहीं से शुरू होता है. आता मात्र ही चूक. इतिहास घडता घडता राहिला. तुकारामजी पस्तीस धावांची खेळी साकारून तिथे माघारी परतले आहेत आणि परतावा लागलाय गौरवला. गौरव घरात 35 धावांची आक्रमक इनिंग साकारले आहेत. जोरदार टाळ्या एकदा गौरवसाठी. 35 महत्वाचा धावा. मात्र इतिहास मी सांगितलं ना, कारण इतिहास विसरणारा तुम्हाला कधी इतिहास सांगू शकत नाही आणि इतिहास जो सांगतो कधी तो आयुष्यात इतिहास विसरत नाही. मात्र ग्रेट स्टार्ट, गुड पार्टनरशिप. सुरुवात चांगली झाली आणि जसं तुम्ही अमिताभ बच्चनच्या त्या पिक्चरचं आठवण केलं की जहां हम खडे होते वो लाईन वहां से सुरू होती. पण काय झालं, मागच्या चेंडूवरती बॅट्समननं ती लाईन मिस केली, चेंडूची लाईन मिस केली आणि त्याच्यामुळे हा विकेट गडी बाद झाला. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय. स्कोर 69. सागर भोईर न्यू बॅटर. आता मात्र बघा, सागरला माहिती होतं का अगोदरच आउटसाइड लेग स्टंप मध्ये चेंडू आहे, स्वतःला सावरून घेतलं आणि 1 धाव तिथे अवांतर रूपेने मिळते आणि एका धावाने संघाची धावसंख्या पुढे होते ती म्हणजे 70. 70. सकाळपासून जेव्हा मी आलो तुकारामजी, कारण इकडे सुगंध येत होता अत्तराचा, धावसंख्या झाली ती म्हणजे 70. कोणतरी लावून आले इकडे अत्तर असं वाटतंय मला. ऑन साईडला हलक्या हाताने फक्त खेळून काढल्या बघायचा. लगेच सांगितलं तू पोच. 2 धावा आपल्याला करायच्या आहेत. 72. 72 धावा 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर.
4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 72, पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा, मागच्या 2 षटकामध्ये 42 धावा. भागेश खेळतात 34 वरती, सागर भोईर खेळतात 2 वरती. आणि तुम्ही जसा उल्लेख केला होता थोडासा सुगंध दरवळलाय बघा, परिसराचा फुलवाल्यांचा आहे, त्याच्यामुळे तो फुलांचा कागऱ्या मोगऱ्याचा सुगंध नेहमीच आहे ना. आणि हे मैदान आहे ना म्हणजे गुलमोहर मैदान म्हणून ओळखलं जातं, त्याच्यामुळे त्याचाही सुगंध आहे. या मैदानावरती गुलमोहरची झाडं आहेत, त्याचा देखील सुगंध दरवळणार आहेत. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय माहिती का, आगरी कोळी आवाज आज दरवळतोय या मैदानावरती. आगरी युवा प्रतिष्ठाननं केलेला प्रयत्न, आगरी प्रीमियर लीग आणि आज आगरी समाजाचे खेळाडू जे खेळतात ना, त्याच्यामुळे आगरी आवाज आणि आगरी सुवास या दोन्ही गोष्टी सध्या मैदानावरती दरवळत आहेत. स्कोर 72-72. हो बघायचं, कारण आता पहिल्या मॅचमध्ये तर पहिल्या मॅचचा जो रेकॉर्ड आहे तो तर ब्रेक झाला आहे धावसंख्येमध्ये. अजून 1 षटक इकडे बाकी आहे. 2 धुरंदाज फलंदाज तिकडे आहेत. धुरंधर फलंदाज नवीन चित्रपट तुम्ही बघितला अक्षय खन्नांनी, तो आता गाजवून टाकलाय. त्या अगोदर छावा चित्रपट त्यांनी गाजवून टाकला. म्हणजे कित्येक वर्षानंतर बघा त्यांच्यावर खूप नावाची चर्चा होती जर बघितलं तुकारामजी. मात्र इतक्या वर्षानंतर 2 चित्रपटामध्ये अक्षय खन्नांनी जे कमबॅक केलं, म्हणजे तुमच्यावर आहे, तुमचं नाव कसं होईल. काम महत्त्वाचं आहे, काम चांगलं करा, नाव होणार. पण काही वर्षामध्ये जो थोडासा ट्रेंड बदलला ना चित्रपटसृष्टीचा, त्यालाही कारण आहे. म्हणजे जसं इतिहासाची पानं आता चालली जातात, बरेचसे काही गोष्टी आहेत ना, आपण ज्यावेळेला शाळेत शिकलो ना, कदाचित काही गोष्टींचा इतिहास शिकवलाच गेला नाही. या अशा चित्रपटाच्या माध्यमातून तो समोर येतोय, हे त्याचा फलित आहे. हो यस, नवीन गोलंदाज जगदीश भोईर. जगदीश दादांची खूप आठवण येते आपल्याला. जगदीश पाटील पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन, क्या बात आहे. मी धुरंधर चित्रपटाची आठवण काढली, छावा चित्रपटाची आठवण काढली खरोखर. कारण जो हुकला तो संपला, जो ठोकला तो जिंकला, हे दाखवून दिलेलं या फलंदाजाने. अप्रतिम, एक्सलेंट षटकार. काय डीजेवाले बरोबर आहे. बागेसमोर ती ओघराणी त्याचा सुवास दरवलेला आहे. आणि बागेची बॅटिंग बघा, बागेची बॅटिंग म्हणजे बागेचं गाणं लागलं आणि बागेश बॅटिंगवरती आहे. 11 बॉल 40 वरती खेळतोय, अगदी अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहेत. पहिला कदाचित ते रवींद्रला नाही जमलंय, ते या सामन्यामध्ये बघूया बागेश पूर्ण करतोय का. 78. जगदीशला पहिल्या चेंडूवर लागला तो म्हणजे षटकार. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन, तीच जागा निवडली, ते क्षेत्र निवडलं. आणखीन एक षटकार. भोवती फुलली सायलिया बागेचा कोण माळी, माळिया बागेचा कोण माळी. थँक्यू. बागेचा आणि बागेशचा कोण आहे, कोण आहे मैदानावरती भागेश आहेत. गाणं बागेचं लागलंय, पण बागेच्या बॅटमधनं 4 and 6 अर्थात तो पोहोचलाय 46. संघाची धावसंख्या 84 आहे. म्हणून मी म्हटलं होतं ना नितीनजी, ज्यावेळेला धावा झाल्या होत्या ना 54, त्यावेळेला म्हटलं जर अशीच गोलंदाजी राहिली, अशीच जर खराब गोलंदाजी राहिली तर या 54ला 74, 84, 94 होण्यामध्ये वेळ लागणार नाही आहेत. 84 झाल्यात. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. भागेश बॅटिंग ऑन 46. तर भागेश या अगोदर रवींद्र सुद्धा 46 धावसंख्येवर खेळताना त्याला 50 धावा करता नाही आल्या. मात्र आता सगळ्यांच्या नजरेत ते म्हणजे भागेश्वर 46 धावसंख्येवर खेळतोय. फक्त एका चौकाराची गरज आहे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक भागेश आपल्या सहकार्यानं आपल्या कॅप्टनला बॅट दाखवेल का. हो ऑफ साईडला चेंडू होता, कट करायचा होता, इनसाइड एज असं वाटलं होतं, मात्र थोडासा इनकट झाला हा चेंडू. फार वेळानंतर चेंडू तिथे डॉट जातोय. 2 गोष्टीची प्रतीक्षा आहे. तिथे अर्धशतक साजरा होईल का. दुसऱ्या बाजूला गोलंदाज तो देखील आहे. जगदीश आहे, अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. विकेट घेईल की नाही भागेश वर्षे जगदीश. बागेशला फिनिश करायचं आहे. 46 वरती बॅटिंग करतोय. 46. क्या बात आहे. अपील झालाय. बघूया दोन्ही आमचे अंपायर काय होतंय, काय खरोखर या तुकाराम मांगेलाजी. या अगोदर रवींद्रला बघितलं, आता आपण भागेशला बघतोय. एकच आकडा आहे 46 आणि फलंदाज तिकडे बाद. थँक्यू. डीजेवाले भाईने गाणं लावलंय टाटा टाटा टी. आकर्षण राहणार आहे रविवारच्या दिवशीमध्ये. आगरी दादा नॉट 7चं आकर्षण राहणार आहे फार कमी कालावधीमध्ये. अशा टीमनं आज जर पाहिलं ना त्यांचे व्हिडिओज
आणि या फक्त विनोदाच्या माध्यमातून नाही आहेत, भरपूर काही गोष्टी आहेत. टाळ्यांचा गजर होईल भागेशसाठी. 46 धावा त्याने केल्या आणि आज काय ती धावफलक थोडासा फलंदाजासाठी कमनशिबी ठरतोय का काय. म्हणजे CID जर बघितलं ना सिरियल, तर त्याच्यामध्ये शिवाजी साटम यांचा डायलॉग आहे, कुछ तो गडबड आहे. अब ये 46 में भी गडबड आहे. तुम्हाला 44 वरती षटकार मारा 50 करा, 45 वरती षटकार मारा 50 करा, पण 46 वरती पोचू नका, कारण 2 फलंदाज तिकडे अडकलेत. हो येस, कारण बघा पार्टनरशिपचा रेकॉर्ड तुटला नाही आणि 46 धावसंख्येचा रेकॉर्ड इकडे तुटला नाही, तो राहिला तिकडे. मात्र खरोखर भागेशने जी बॅटिंग केली आणि अतिथी कक्ष आणि उजव्या साईडला जे तुम्ही बघतायत तिकडे सगळ्या माईमाऊली बसलेल्या आहेत, त्यांचं स्वागत केलं. आता मात्र बघायचं पुन्हा एकदा अपील, मला वाटतं क्लीन बोल्ड, फलंदाज तिकडे बाद. दोन्ही साईडनी जर बघितलं तर आता बघा पिपेऱ्या वाजायला लागलेल्या आहेत. श्रीलंकेची आठवण झाली इकडे. आणि खरोखर या गोलंदाजाचं आता मी कौतुक करेन तुकारामजी जर म्हटलं तर, कारण एक रेकॉर्ड करता करता एक फलंदाज त्याला रेकॉर्ड करून दिला नाही, त्याच्यानंतर आणखीन एक विकेट आपल्या नावावर केली. अशा वेळेला गरज आहे, म्हणजे शपळवून खेळण्याचा प्रयत्न, लेगस्टंप थोडीशी उघडी पडली आणि त्याच्यावरती चेंडू आदळला गेला आहेत आणि विकेट गमावला आहे. विकेट जरूर आले आहेत, पार्टनरशिप ब्रेक झाल्यानंतर, त्यानंतर धावा आल्या, विकेट आल्या आणि आता शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. जगदीश हॅट्रिकच्या मोक्यावरती देखील आहेत. हा चेंडू बघा अगदी लेगस्टंपवरती, अगदी लेगस्टंपवरती. नॉस्टॅक यांचे फलंदाज पाहत होते बाबा वाईट आहे का काय, पण तिथे पाठीमागून सांगितले की बाबा यष्ट्या उडाल्यात, सरळ एसटी डिस्ट्रॉय झाले. 84 धावा धापलकरमध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय हर्षद भोईर. ओके, हर्षद काय करतोय, कारण हर्षदनी जर बघितलं आपल्या डोक्यावर एक व्हाईट कॅप घातलेली आहे. मग वेस्ट इंडिजचे रिची रिचर्डसन जेव्हा ते ब्राऊन कॅपच घालायचे, हेल्मेट त्यांनी कधी घातलं नाही, तर त्याची आठवण ते. मात्र बघायचं एक शेवटचा चेंडू आहे, थोडंसं प्रेशर असेल, धावा जास्त झालेल्या आहेत. या शेवटच्या चेंडूवर कुठला इतिहास घडतोय थोड्या वेळात आपल्याला समजेल. जगदीश भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर, कॅमेराकडून स्ट्रेट लाईनमध्ये गोलंदाजी करताना. पिच चांगले आहे, पाटा विकेट आहे. जो आमचा ग्राउंड स्टाफ खरोखर क्युरेटर त्यांना हेड्स ऑफ आहे. जगदीश पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस होता, हलक्या हाताने फक्त खेळून काढला. सिंगल तिकडे मिळणार. धावांचा रेकॉर्ड तर झालेला आहे. या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 85. समोर आकडा आलाय तो म्हणजे जिंकण्यासाठी तुम्हाला 86. 7 जर सोडला तर खूप लकी आकडा आहे. 86 धावा जर बघितल्या तर त्या तुम्हाला कराव्याच लागतील जर ही मॅच जिंकायची असेल. मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही बघताय अग्री युवा प्रतिष्ठान वसई पुरस्कृत अग्री प्रीमियर लीगचा धमाका पर्व 3रा आहे. आज सकाळीच या स्पर्धेचं उद्घाटन सन्मान्य विनोद किनी सर यांच्या उपस्थितीमध्ये झालं आणि त्यानंतर ही दुसरी मॅच आजच्या दिवसातील. मेल्या ती शिट्टी नाही पाशीची शिट्टी, शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेला न वर, अन पदर गेला न वर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेला न वर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. चला तर आपण इकडे पाहुण्यांचा सत्कार करूया. सत्काराकडे वळतोय. मी सन्मान्य रामामधले राम आत्माराम पाटील. क्या बात आहे, कारण रामाचं नाव तुमच्या जोडीला जोडलं गेलेलं आहे. खूप अभिमान वाटतोय, कारण जी सायकल तुम्ही बघतायत ती त्यांच्याच वतीनं देण्यात आलेली आहे. या मी तुम्हा सर्वांना इकडे बोलू इच्छितो आयोजकांच्या वतीनं, आज अग्री युवा प्रतिष्ठानच्या वतीनं. वेलकम दादा, सुस्वागतम, थँक्स. नेहमीच तुमचं सहयोग असतो या स्पर्धेसाठी, त्याबद्दल सन्मान्य आत्माराम पाटील दादा खरोखर धन्यवाद. चला एका लाईनअपमध्ये तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. 2 अक्षर बघितलं तुकारामजी, 86 धावा करायच्यात, म्हणजे जर 7 सोडला लकी आकडा 86
असं म्हणतात ना, आता पावनखिंड लढताना तर बाजीप्रभू देशपांडेने तर छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं होतं का जोवर तुम्ही छत्रपती होत नाही तिथपर्यंत ही रात्र तुमच्यावर उधार असेल. आता जी सलामीला जोडी आहे हे आपल्या संघ मालकाला सांगतील का जोपर्यंत तुम्हाला हा सामना आम्ही जिंकून देत नाही तोपर्यंत आजची दुपार तुमच्यावर उधार असेल. दोन्ही गोष्टी तुम्ही उल्लेख केला. जसा संघ मालकाने तुम्हाला टीममध्ये घेताना दाखवलेला विश्वास तोही सार्थ करायचा आहे आणि तुम्हालाही स्वतःची ओळख निर्माण करायची आहे आग्रे प्रीमियर लीगमध्ये. आणि तो विश्वास देत असताना कदाचित तुमच्यामध्ये जी धमक आहे तुमच्यामध्ये ताकद आहे ते देखील इथे दाखवणं अपेक्षित आहेत. आणि तुम्ही उल्लेख केला होता आता 86 धावांचा 85 केल्यात. पण जसं आपल्या आगरी भाषेमध्ये म्हणतात ना बाबा 80 के देशी 85 आता ही करावी लागणार आहे. हे आता काही करा बाबा, बॅट फिरवा बाबा, कुछ भी हो बल्ला घूमना चाहिए. ऐसे म्हणजे आडे तेडे दे घुमा के जसं आहे ना तशा धावा करणं अपेक्षित आहेत. आणि ज्यावेळेला तुम्ही बॅटिंगला जाणार ना 85चा जास्त विचार करू नका, 86चा करा. कारण तुम्ही 85चा विचार केला तर कधी 86 करताच येणार नाही आहेत. आणि 86चा दुसरा अर्थ काय माहिती आहे का, ते 6 आहेत ना ते षटकार आहेत पण त्याची संख्या 8 आहे. हे 86 आहेत म्हणजे किमान 8 सिक्सर तुम्हाला ठोकायचे आहेत, 8 सिक्सर तुम्हाला मारायचे आहेत. आमचा डीजेवाला भाई गाणं एक येऊ द्या आणि येऊया. आजच्या दिवसात दुसरा सामना आहे, मोठा धावसंख्येचा पाठलाग आहे. स्टार्ट कसा होतो ते बघूया पण सुरुवात करूया एका सुमधूर संगीतनं. आणि या मागच्या 2 इनिंग जर पाहिल्या ना आपण ते कदाचित काही गोष्टी चर्चा आता डगआउटमध्ये चालले, खेळाडूमध्ये चालले, प्रेक्षकांमध्ये चालले, संघमालकामध्ये पण देखील चालले की बाबा ज्यावेळेला तिसऱ्या मॅचचा टॉस करण्यासाठी 2 टीम येतील ना त्यावेळेला टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय घ्यायचा. कारण ज्याने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली ना त्याला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागला आहे. त्याच्यामुळे याही गोष्टीवरती चर्चा होणार आहेत. नितीन जाळवी आमच्या दोन्हीने कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील. स्टार्ट महत्त्वाचं आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज ऋषाल कुडू आणि जगदीश भोईर. एक अनुभवी फलंदाज जगदीश आणि त्याच्या जोडीला एक अपकमिंग यंगस्टर टॅलेंट आहे जे ऋषांच्या रूपानं आपण बघतोय. आणि त्यांना रोखण्यासाठी रवी मानकर गेले कित्येक वर्ष बॉलिंगच्या टीमकडनं खेळताना त्याला पाहिलं आहे. त्याच्यामुळे बॅटल मैदानावरती मजा येणार. 86 धावांचं. हो येस, दुपारचं सत्र आहे, बघायचं आहे. वातावरण गरम आहे, मॅच सुद्धा गरमागरम होणार कारण 86 धावा चेस करणं इकडे एवढं सोपं काम नाही तुकारामजी. मात्र म्हणतात ना मनात आत्मविश्वास पाहिजे. बस ती गुरु किल्ली तुमच्याकडे असेल तर मग तुम्ही काही करू शकता. चला उल्लेख केला आहे मनोबलाचा उल्लेख केला आहे. पण टेन्शन काय असते माहिती का, मन तो सभी के पास होते, मनोबल सबके पास नाही होता. मनोबल वाढवायला हवं. मॅचला स्टार्ट होतोय. टॉप द बॅट लागला आहे. या टीमचं नाव आहे ट्रिपल व्ही. आता ट्रिपल व्ही मधला एक तर व्ही तुम्हाला माहिती आहे विक्ट्रीचा आहे, तर तो विक्ट्री तुम्हाला साकारायची आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रचिती नियमाप्रमाणे प्रचिती मोटरनं काम आपलं केलेलं आहे आणि आता त्याचा फायदा गोलंदाजाला देखील होतो. स्टार्ट महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला तुम्ही 86 धावांचा पाठलाग करताना तर पहिल्या 4 चेंडूवरती किमान 2 मोठे फटके. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळाय, चेंडू चाललाय, 1 बाउन्स ओव्हर द रोप, इट्स 4 चौकार. थँक्यू. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आता. आणि कधी कधी काय असतं माहिती का नितीनजी, आपण ज्यावेळेला शुक्रवार रविवार असतो ना थोडंसं तिखट जेवण बनवतो, काही वेळेला चिकन मटनचं. पण कधी कधी गरम भाजी खायची नाही, थोडीशी थंडी होऊन द्यायची कारण जिभेला चटका बसू शकतो. हो येस, कारण आज शुक्रवार आहे आणि बघा गाणं सुद्धा काय लावलं का टिळा. मात्र मी म्हणेन फलंदाजाच्या डोक्यावर जरी नसला टिळा पण त्याची वाघाची लीला. चला वाघाची लीला. आणि लीला आघात असते. बघूया लीला काय होते. पुढचा चेंडू होता, पुढ्यातला चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर. ऍक्च्युअली डिलिव्हर इन टू द स्टँड. पहिला चौकार आणि आता ठोकलाय षटकार. थँक्यू. जसा स्टार्ट झालाय काय सांगाल, 1 चौकार 1 षटकार.
नाही नाही, मी काय सांगितलं वाघाची लीला आता, कारण वृषालकडे हा स्टोक तुम्ही बघा आणि त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे, कारण पार्टनरशिप आता कमीत कमी 50 रनची तुकाराम जे दोघांमध्ये होणं खूप गरजेचं आहे. चांगला मुद्दा ठेवला. पार्टनरशिप महत्वाची आहे. लागोपाठच्या 3 सिक्सरला देखील पारितोषिक आले. फटका खेळला जरूर प्रोटेक्शन लावले. आता तिथे माहिती आहे तिथे त्याच दिशेनं चेंडू जातं, प्रोटेक्शन लावणं तेच गरजेचं आहे. एवन जोडी परेश भोईर लागोपाठचे 3 षटकारांसाठी 500 रुपये तिथे जाहीर केलेले आहेत. आता मॅचमध्ये रंगत वाढले. तुम्ही उल्लेख केला होता थोडासा गरमागरमीचा माहोल आहे, वातावरण थोडंसं गरम झाले आणि त्या गरमागरमीमध्ये हलचल देखील वाढले. स्कोर 11. तर धावसंख्या ती म्हणजे 11 बघायचं, कारण टोटल धावा करायच्या आहेत 86. कारण षटकार कमीत कमी तुकाराम ज्यांनी सांगितलं का 8 मारावे लागतील, त्या आकड्यामध्ये तो महत्व आहे, तो इतिहास आहे आणि त्या दोन्ही बॅटरना तो लक्षात ठेवायचा आहे. चला दोन्ही बॅटरीनं लक्षात ठेवायचा भाई. 8 सिक्सर लगाने आणि ज्यावेळेला षटकार ठोकायचे आत्मविश्वासाचा उल्लेख तुम्ही देखील केलेला आहे. कॉन्फिडन्स लेवल वर पाहिजे. एक वेळ ब्लड प्रेशर खाली गेला वर आणता येईल, पण आत्मविश्वास नाही. टॉस्टॉप डिलेव्हरी होती, एकदम फ्लाईट डिलेव्हरी होती. आता ती फ्लाईट होती, ती तुम्हाला टेक ऑफ करता आली नाहीये. फ्लाईट डिलेव्हरीला तुम्हाला टेक ऑफ करायचं होतं, बॉल लाईनच्या बाहेर लँड करायचं होतं. स्कोर 11. हो, या सकाळीच सांगितलं होतं तुकारामजी, या पिचचा रिपोर्ट काय सांगितलं होतं का स्विंगच्या सुलतानांना सुद्धा ही खेळपट्टी लाभदायक. या गोलंदाज जर बघितला टॉस केला होता, थोडासा फिरवण्याचा प्रयत्न केला होता, तो त्याला फायदा झाला. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्या 2 खराब चेंडू नंतर पुन्हा एकदा ऑन द लाईन आल्यात, ऑन ट्रॅक आल्यात गोलंदाजी करताना. 1 षटकार 1 चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत 10 फलकावरती, 12 धावा 10 फलकावरती आहेत. कंपॅरिझन जर केलं ना तर पहिलं षटक संपलं होतं ज्यावेळेला बॅटिंग करताना, तिथे त्या बाजूला 15 होत्या, ज्या बाजूला 12 आहेत. जास्त अंतर नाही आहेत, 12 आहे. थोडासा उन्हाचा वारा आहे, पाराही वाढलाय. एक हलकीशी धून ऐकूया आणि येऊया. स्कोर 12 बिन बाद 12. नतमोत्याची नाकामध्ये गे अंबा, छत्रपती शिवाजी महाराज की सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. थँक्यू. तुम्ही चांगला उल्लेख केला होता. पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला काय असतं, पार्टनरशिप डीड असते, कधी MOU पण असतो, साईन केला जातोय. काय सांगाल दोन्ही टीमकडनं? ऋषांतनं सुरुवात केली आहे, आता दुसऱ्या बाजूला जगदीचा खेळ भरणं तोही गरजेचं आहे. हो यस, बघा पार्टनरशिप चांगली आहे, कारण पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या, इकडे आल्या 12, 3 कमी पडल्या, काय वांदा नाही. आणखीन एक चौकार थोडासा वाढलाय समोरच्या फलंदाजा. आणि आता मात्र बघा, कारण महत्त्वाचं आहे, हे षटक खूप महत्त्वाचं आहे, थोडं जास्तीत धावा आल्या पाहिजे. कारण पहिल्या इनिंगमध्ये मला वाटतं पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 15-15, नंतर आल्या 24. म्हणजे आता जर त्यांनी 12-12 केलं तर ते 24 होतील, पण 24 पुरेशा नाही आहेत. अशा धावसंख्येचा पाठलाग करायचा, 86 धावांचा पाठलाग करायचा. ज्यावेळेला तुम्ही 17च्या वरची सरासरी राखायची आहे ना, पहिल्या 2मध्ये त्यांनी 30 केल्या होत्या, तुम्हाला पहिल्या 2मध्ये 35 करायचे आहेत. जर 2 षटकामध्ये तुम्ही 35 धावा केल्या ना, तर धावांचा पाठलाग होऊ शकतो. 30 कहाणी आता गोलंदाजी करणाऱ्या प्रचिती मोटरसाठी आहे. त्यांना देखील आहेत की इथे जर धावा गेल्या तर मग पुढच्या गोलंदाजावरती येणारा दबाव, प्रेशर कसं सहन करणार. सागर भोईर गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. पहिलं षटक संपलं होतं, त्याच्यामध्ये ऋषांच्या बॅटमध्ये 1 चौकार 1 षटकार. दुसऱ्या बाजूला जगदीश भोईर आहेत. अनुभव आहे, प्रचंड अनुभव आहे क्रिकेट खेळण्याचा, या मैदानावरती खेळण्याचा अनुभव. ऑफस्टमच्या बाहेर पाहिलं, न्यायालय सोडून दिलं, पंचाने सांगितलं इट्स ओके ओके सगळं सांगितले. हो, क्रिकेटमध्ये तुकारामजी बघा, ॲक्शन रिप्लायमध्ये आम्ही बघतो, कारण असे क्षण मी भरपूर बघितलेले आहेत का फलंदाजाला असं का वाटतं का चेंडू बाहेरचा आहे, आणि बघा कारण चेंडू गेला तिकडे डॉट. नाही म्हणजे माणूस पण तसा असतो ना, म्हणजे माणूस पण किती आपला आणि किती आतला आहे आपल्याला कळत नाही, तो आल्यानंतर माहिती आहे. त्याच्यामुळे चेंडू पण कितला आतला आणि कितला बाहेरचा याला कळायला पण थोडंसं वेळ जातं. पहिला चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. आता बाहेरचा आहे, पंच सांगता आता बाहेरचा आहे. पहिला हातला होता, बाहेरचा होता. माणसं पण नाही कळत आपल्याला किती आपली आणि किती आतली असतात. आज समजतील किती आपले आहेत ती, कारण आज तसा इतिहास घडणार आहे 5 वर्षाचा. वाईटचा चेंडू, धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 13. असं आगरी भाषण बोलतो ना आपण तुकारामजी, काय आता कोणच्या ओलेल फेरा, धावसंख्या जायले 13. चला तुम्ही उल्लेख केला, पण असा फेरा ओलांडताना बऱ्याला ना त्रास झालाय. पण 30 नंबर आहे ना, हा 13 मेरावाला खेळ आहे भाई, ये 13 आहे मेरा आहे. लेकिन आगरी प्रीमियर लीगचा फेरा तुम्हाला ओलांडायचा आहे. पुन्हा एकदा पंच पुन्हा एकदा वळतात, सांगतात का अजून बाहेर आहे, इतका बाहेर आहे. पहिला थोडा जास्त कमी बाहेर होता, आता जास्त बाहेर आहे. 14 धावा धापलकावरती दबाव जाणवतोय.
आगरी प्रीमियर लीगमध्ये खेळताय, दबाव येणं स्वाभाविक आहे, पण दबावाला सहन करण्याची, त्याला ॲडजस्ट करण्याची क्षमता दाखवा. दबावाला झुगारून देण्याची तयारी करा, नाही तर दबाव तुमच्यावरती हावी होईल. तुमच्यावरती हावी होऊन देऊ नका. दबावाला झुगारून देणं आवश्यक आहे. सागर आता A1 जोडीनं लागोपाठच्या 3 सिक्सरला प्राईज लागलं होतं, ते 500चं आता लागोपाठचे 3 वाईड आल्यात. हो येस, कारण मला एक्झॅक्टली समजत नाही का सागरच्या मनामध्ये एक्झॅक्टली काय चाललेलं आहे. कारण लागोपाठ 3 वाईट त्यांनी टाकलेले आहेत वगैरे, आणि त्यांचे सहकारी खांद्यावर हात, म्हणजे घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. बघा दोन्ही फलंदाजांना एवढंच सांगेन, आता हा सिंहगड आहे. कारण ज्या वेळेला तानाजी मालसुरेला गरज होती त्याला माहिती होतं सिंहासारखी कामगिरी करावी लागणार, आणि या दोन्ही फलंदाजांना हा सिंहगड जिंकायचा असेल तर या दोघांना सिंहासारखी कामगिरी करावी लागेल. जरा सांगितलं लढावं लागणार, लढावं लागणार आहे. पुण्यातला चेंडू होता, खेळला जरूर, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. बघूया, 2 क्षेत्ररक्षक आले. पुन्हा एकदा तेरी मेरी वाला खेळ आहे. चेंडू चाला हाताला लागून निसटलाय. चौकार. मी काय सांगितलं होतं तेच सांगितलं होतं, सिंहासारखी कामगिरी करावी लागेल. कारण त्यावेळेला जर बघितलं तानाजी मालसुरेंना सपोर्ट केला होता 80 वर्षाच्या शेलार मामाने. मात्र इकडे दोघे जर बघितलं तर मला वाटतं 25-30 आहेत तुकारामजी. एक आहे, आणि जसं तुम्ही उल्लेख केला, सिंहाचा उल्लेख केला. सिंह जेव्हा सकाळी शिकाऱ्याला निघतो ना, त्यावेळेला तो कधी कधी 6-7 वेळा अपयशी पण ठरतो. प्रत्येक वेळेला नाही सक्सेस होत, पण तो प्रयत्न करायचे सोडत नाहीये. 6-7 वेळा त्याला शिकार सापडत नाहीयेत, पण एकदा का सापडली का ती सोडत नाहीये. तसा आता तुम्हाला 1-2दा अपयश येणार. भाई सफलता के मार्ग पे बिना 1-2 पंक्चर के कोई नहीं चला है. 1-2 वेळा गाडी पंक्चर होणार. पंक्चरचं दुकान जवळ असलं तर बरं पडते. हा चौकार आलाय, चौकार. फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह केला मिड विकेटचा, क्षेत्ररक्षक मिस्टेक करतोय, चेंडू चालला बॉल लाईन जवळ, इथेही मिस्टेक झालंय. चुका भरपूर झाल्यात. आणि जसं मराठीमध्ये म्हणतात काना मात्राला भरपूर महत्त्व आहे. एक झाली तर ती चूक, त्याच्यावरती काना आला तर त्या चुका, त्याच्यामुळे चुका टाळा. आणि धावा झाल्या धापलकावरती 21-21. काय आकडा आलाय, शुभ आकडा आलाय, 21 आकडा आलाय. गणपती बाप्पाची आज 21 नावं आहेत, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. आणि कोण विसरेल मनसूर अली खान पतोडी, ज्यांनी या संपूर्ण विश्वामध्ये सगळ्यात कमी वयामध्ये जे कॅप्टन झाले वयाच्या 21व्या वर्षी. अकोटापॅचा चेंडू होता, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ पूल केला, क्षेत्ररक्षक आहे तिथे. असे हे उंच उडी मारायचे भागेच तिथे होते. म्हणून कधी कधी त्या काळामध्ये शाळेमध्ये ज्यावेळेला आपण शिकतो ना, त्यावेळेला पीटीच्या त्रासला दांडी मारायची नाही. कारण ते पीटीचे सर शिकवतात लहान उडी उंच उडी, इथे उपयोगाला येते. या 2 धावांनी धावफलक 23-23. तर धावसंख्या ती मध्ये 23. उजव्या साईडला जर बघितलं तर मुलीसुद्धा बसलेल्या ज्या चेअरअप करतायत, आणि हे गरजेचं आहे तुकारामजी. बघूया, सगळ्यांचा सपोर्ट आहे, सगळ्यांचा सपोर्ट आहे. आगरी प्रीमियर लीगला, आगरी युवा प्रतिष्ठानं केलेल्या या प्रयत्नाला. आता फटका खेळा जरूर, बॅटच्या खालच्या डोका लागलाय, मिडल फ्लॅश, क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा काय घडतंय, काय घडतंय. जज एकानं केलं, झेल टिपण्याचा प्रयत्न दुसऱ्याने केला. येतं असं झालं की 2 जण गेले मुलगी बघायला, पसंत एकाला नाही, दुसऱ्याकडे गेली, असं काहीच झालंय. हो येस, बघा ना, कारण रिप्लायमध्ये आपण इकडे जर बघितलं तर खरोखर, कारण बघा ॲक्शन रिप्लायमध्ये बघा 2 जण तिकडे, आणि त्याच्यानंतर तो झेल पडला. म्हणजे असं म्हणतात ना, एका साईडने आली किमी काटकर, दुसऱ्या साईडने आली सई तामानकर, आणि मध्येच थांबला रमेश भाटकर. नाही, त्याकरता मी म्हटलं, कारण एक प्रसंग असा घडला होता, म्हणजे मामा बाचे दोघेही बघायला गेले होते, पण मामाला नाही पसंत आली, बाच्याला पसंत आली. तसा खेळही होतोय. धावा धापलकावरती 24-24. 2 षटकांचा खेळ पूर्ण होण्यासाठी काही चेंडूचा खेळ बाकी आहे. फाटला काय 86 धावांचा. शेवटचा आपण चेंडू असणार आहे या दुसऱ्या षटकातील. शेवटचा बॉल, स्ट्रायकर यांना फलंदाज रेडी होतोय. विशाल शफल केलं, बॅट फिरले भाई, बल्ला घुमा है. फक्त हा चौकार की षटकार पंच सांगतील. इट्स 4 चौकार. अरे आमच्याशी भिडायची ताकद या तख्यात नाही, आणि माघार घेणं आग्र्यांच्या रक्तात नाही. भावा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली तर जीव घेईल. भावा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली तर जीव घेईल. भावा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली तर जीव घेईल. भावा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली. या
बात आहे तुकारामजी, आठवण झाली खरोखर एक डॉलक ताशामध्ये जो होता. आणि खरोखर म्हणतात ना, आगरे आणि कोळी हे सहजासहजी कोणाच्या वाट्याला जात नाही, पण त्यांना जर कोणी डिवसलं तर मग त्याला फाडल्याशिवाय राहत नाही. नाही ते दादा कोंडके त्या चित्रपटाला होता बघा, आली अंगावर, एकदा अंगावर आला का त्याला शिंगावर घेणार, त्याला सोडणार नाही आहे. आणि त्याने उल्लेख केला होता बघा, गाण्यामध्ये भरपूर चर्चा झाली, पण स्कोरबोर्डवरती नजर टाकूया. 28 धावा धापलकावरती आहेत, त्या बाजूला 30 होत्या, या बाजूला 28 आहेत. याचा अर्थ शेवटच्या 3 ओव्हरमध्ये त्यांनी 55 केल्या आणि तुम्हाला 58 करायचे आहेत. हो, पहिल्या ओव्हरमध्ये 3 कमी पडल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 कमी पडल्या. ते जवळ चालल्यात. आणि बघा, जसा यारी गद्दारीचा उल्लेख केला ना, जिंदगी का असूल अपना भी है भाई, की यारी में गद्दारी नहीं है और गद्दारी से कभी यारी नहीं. त्याच्यामुळे क्या हे बात. पाळायचं आहे. हो यस, आता हे षटक महत्त्वाचं आहे, कारण फर्स्ट इनिंगच्या तिसऱ्या षटकामध्ये 24 धावा आल्या होत्या. आणि इकडे आता कमीत कमी या लोकांना जर बघितलं तर 28 किंवा 30 करावे लागतील, तर कॉम्बिनेशन अतिशय चांगलं बघायला मिळणार आहे. बघायचं आहे कोण गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कर मला वाटतं पुन्हा एकदा रवी येतोय. आणि जी माहिती आपल्यापर्यंत जसं मामा भाचेचा उल्लेख केला होता ना, मैदानावरती पण ती जोडी आहे. क्या बात मैदानावरती आहे. वाह. आणि प्रत्येक वेळेला काय असतं माहिती आहे का, म्हणजे मामा भाच्याला भरपूर काही देत असतो, आता भाच्याला देखील द्यायचं आहे मामाला या विजयाचं. आपण फल द्यायचं आहे. 18 चेंडू 56 धावांची आवश्यकता आहे. 56 अब तक 58 धावांची आवश्यकता. 18-58चा हा मॅच आहे. थोडीशी चलबिचल चाललेली आहेत, जोडी चांगली जमलेली आहे, फक्त थोडंसं वेग वाढवावा लागणार आहे. कारण इथून जसं राईट मारून आपण गेलं ना या मुख्य रस्त्याला, स्पीड वाढवतो, गिअर चेंज करतो. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलंय. डीपवरती क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत फील्ड करतील. थ्रो येईल न येईल, थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतायत. थोडंसं वेग वाढवायचं आहे, स्पीड वाढवायचं आहे. 18-58चा मॅच, जसं आम्ही म्हटलं होतं 8 षटकार तुम्हाला ठोकायचे आहेत. आतापर्यंत फक्त जर पाहिलं तर 1 षटकार आलाय, अजून 7 षटकार पाहिजे या 17 बॉलमध्ये. हो यस, कारण बघा पहिल्या चेंडू जर बघितला थोडासा फ्लाईट केला होता, थोडासा बॅकपीट पंच केला, वेट अँड वॉच. पुढचा चेंडू, क्या बात है, खड़े खड़े हम जा खड़े तो फिर सरकार से भी बड़े असं दाखवताना एक्सलेंट सिक्सर. थैंक यू. बिल्कुल इशारा काफी है, समझने वाले को इशारा काफी है भाई. आपने कहा ना तसा इशारा दिला. या षटकारानं धापलक जाऊन पोहोचला. 36 धावा धापलकावरती येत असताना कद बडा ना पद बडा. आपने सही कहा था ना, कद बडा ना पद बडा. संकट पे समय पे जो साथ खडा ना वो सबसे बडा. इथे अशा वेळेला कोण आहे, जगदीश. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर ऋषाला आहेत. बाबा जोडी जमले, बाबा भाच्याची जोडी जमले, कमाल करताय. दुसऱ्या बाजूला दबाव जाणवतोय. आता कोलवा टप्प्याचा चेंडू रवीनं पाहिलं. लेन थोडीशी दुरुस्त करूया, लेन थोडीशी खोलवा टप्प्याची. डॉट बॉल. मैदानावरती मॅच रंगलाय. धावा आहेत ते 36. 50 धावा अजूनही करायची आहेत. चेंडूचा खेळ राहिला तो 15. हो यस, कारण बघा रवी मानकरचं मी खरोखर कौतुक करेन, कारण त्याच्या आडनावामध्ये बघा 3 अक्षरामध्ये मान आहे, 3 अक्षरामध्ये कर आहे. आणि कर नावाची माणसं तुकारामजी किती हुशार असतात मला सांगण्याची गरज नाही. कालचा दिवस पण तसा होता ना, काल करवालाच दिवस होता. आणि आता त्याला सांगितलं बाबा काहीतरी कर, रवी मानकर काहीतरी कर, विकेट घे. आणि तो विकेट घेतलाय, गडी बाद झालाय. दारू का तुला दारू? थँक्यू. फुलाला डिलिव्हरी होती, कदाचित थोडंसं थकवा जाणवतोय. कदाचित हा फटका पाहिला ना, तितकी ताकद झोकू शकले नाही आहेत. जगदीश भोईर आणि परतावा लागले त्यांना. पहिला विकेट, जोडी तुटले, त्याचा किती फायदा टीमला होणार क्षेत्ररक्षण करताना. हो बघा, कारण रवी मानकरनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रेक थ्रू करून दिलेलं आपल्या संघासाठी, जे खूप गरजेचं होतं. बघा हा झेल बघा, ॲक्शन रिप्लेमध्ये अतिशय आरामात चांगल्या प्रकारे, कारण व्यवस्थित प्रोटेक्शन तिकडे होतं आणि चांगलं काम त्याने तिकडे केलं. कारण हा तिकडे आता लग्न जुळवणं महत्वाचं आहे ना. 36 गुण तिथेही पाहिले जातात. पण आता काय झाले, थोडेसे कॉम्प्युटराईज कुंडली आले. 18 झाले तरी बाबा ठीक आहेत, 36 नाही झाले तरी चालतील. त्यामुळे कॉम्प्युटराईज कुंडली आले आहेत, त्याच्यावरती 18 म्हणजे 36च्या जागी 18 गुण मिळाले तरी इट्स ओके सांगितलं जात आहे. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होते विजय घरत. एका बाजूला रवी मानकर, दुसऱ्या बाजूला विजय घरत. 14 चेंडूचा खेळ आहे, 50 धावा अजूनही करायच्या धावफलकावरती. प्रेक्षकांची पहिल्या दिवसामध्ये गर्दी आहे. जर आपण पाहिलं तर पहिल्या दिवशी गर्दी आग्री प्रीमियर लीगला
पहिल्यांदा पुढे जाऊ मागे जाऊ पुढे जाऊ मागे जाऊ बॅकफुटला जाऊ. येस, वेट अँड वॉच. कारण थोडीशी वाट बघितली या स्ट्रोक्समध्ये जर बघितलं तर तुकारामजी सिंगल्स तिकडे मिळाला. सिंगल्सनी हा 36चा आकडा बाबा एकदा पार झाला. म्हणतात ना, घरातली सून आणि 36 गुण खूप गरजेचं असतं. पण 36ला जर तुम्ही मराठीमध्ये बघितलं ना तर 3 आणि 6 एकमेकांच्या पाठमोरे उभे आहेत. आता मैदानावरती पाठमोरे नाही तर पाठीमागे उभं राहण्याची वेळ आले. एकमेकांच्या जोडीनं उभं राहण्याची वेळ मैदानावरती आले. 37 स्विच इट. रुशालच्या बॅटमधनं फटका. स्विच ऑन झालाय आणि स्विच हिटचा सिक्सर षटकार. तुफान आपली यारी जगात राहिलंय भारी इमोशन्स ने भरलेली. थँक्यू. 43 धावा झाल्यात. 43 धावा झाल्यात. 86 धावांचा पाठलाग करायचा आहे. बरोबर 43 पाहिजे. अर्ध्या झाल्यात, अर्धा बाकी आहेत. शेवटच्या चेंडूवरती रुशालच्या बॅटमधनं अगदी मच निडेड षटकार आला आहे. आपण चर्चा करतोय पहिल्या इनिंगवरती पहिल्या 3 षटकांचा खेळ जसं तुम्ही म्हणतात ना तिथे 54 होत्या, इथे 43 आहेत. हो येस, 12-43 अजूनपर्यंत मॅच ऑन आहे. मी सांगितलं ना, कारण उजव्या साईडला जे कक्ष तुम्ही बघतात आणि तिकडून ज्या मुली बसलेल्या आहेत, लहान मुलं बसलेले आहेत, षटकार गेला काय आवाज आला तिकडून ज्या मुलींचा आणि मुलांचा, म्हणजे सपोर्ट आहे अजून या दोन्ही फलंदाजाला. बघायचं दिल्ली तर दूर आहे. थोडासा स्पीड वाढवावा लागेल, एक्सलेटरवर पाय ठेवावा लागेल तरच ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार होणार का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. होणार ना, का नाही होणार? आगरी प्रीमियर लीग है भाई. आगरी प्रीमियर लीग है तो सब मुमकिन भी है, यकीन भी है, मुमकिन भी है. आणि 12 चेंडू 43 धावांची आवश्यकता. मैदानावरती 2 फलंदाज आहेत. एका बाजूला रुशाल ज्याच्या बॅटमधनं 2 सिक्सर 2 चौकार आपण आतापर्यंत पाहिले आहेत. विजय घरातला स्टार्ट करायचा, सुरुवात करायचा आहे. वेळ कमी आहे. 12-43चा मॅच आहे. आता जसा आम्ही उल्लेख केला होता 8 षटकार ठोकणं गरजेचं आहे. त्याच्यातले 3 षटकार तुम्ही ठोकल्यात. अजून 5 षटकार पाहिजे किमान. हो येस, 21-22चा खेळ आहे. प्रत्येक षटकामध्ये जर बघितलं आणि तुम्ही सांगितलं ज्याप्रमाणे कमीत कमी 5 षटकार तर मारावेच लागतील. 12 चेंडू आहेत. का नाही होणार? 100% होणार. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ॲग्री युवा प्रतिष्ठानने केलेल्या प्रयत्नाने पहिल्याच दिवशी नितीनजी जसं वातावरण आहे, तुम्ही जसं उल्लेख केला, महिला कक्ष आहेत, मुलांचा सपोर्ट आहेत, प्रेक्षक देखील भरपूर मोठ्या संख्येने आले आहेत. आणि जसं म्हणतात ना का एखादा चित्रपट, इथे भरपूर थिएटर आहेत. इथे थोडंसं पुढे गेलं तर उजव्या बाजूला एक थिएटर आहेत, मागे तर आकाशीचा फेमस थिएटर आहे भारत. त्याच्यामुळे जसा एखादा चित्रपट रिलीज होतो ना, शुक्रवारी रिलीज होतो आणि तो हिट कधी ठरतो माहिती आहे का? रविवारी. हो येस, पण ये आगरी प्रीमियर लीग है भाई, ये शुक्रवार को ही रिलीज होगी और शुक्रवार को ही हिट होगी. आणि त्याच्यामुळे आगरी प्रीमियर लीग शुक्रवारी रिलीज झाले आणि पहिल्या दिवशी सुपर हिट झालं आहे. 12-43चा मॅच. मी येणार तुमच्या दिशेनं पुन्हा एकदा एक छोटा कॉमेंट आपण घेणार आहोत. पण अनिल मानकर नवीन गोलंदाज. 12-43चा मॅच. विजय ऑन स्ट्राईक, रुशाल नॉन सेकंडला. पहिला चेंडू खेळला जरूर. चेंडू चाला, क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाला धन 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 करत. पंचांचा इशारा येणार आहे. धनधणीत खणखणीत चौकार. मध्ये 39 तुकारामजी सैराट चित्रपट. एक डायलॉग आठवला, मराठीमध्ये समजत नाही, इंग्लिशमध्ये सांगू का? आता इकडे ज्या बसलेल्या मुली आहेत त्या आपल्या फलंदाजाला सांगतील का मराठीमध्ये समजत नाही, आगरीमध्ये सांगू का? चला, आगरीमध्ये सांगायचं झालं तर 39 करायचे आहेत. अजून 39 करायचे आहेत. 11 बॉल. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळलाय. अगदी सेल्फ गोल करावा असा सेल्फ गोल केलाय. फुटबॉलमध्ये कधी कधी सेल्फ गोल होतो. आपल्याच डी मध्ये आपण चेंडू मारतो. हा सेल्फ गोलवाला धाव चीजचा गडीबाद. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. थँक्यू. गाणं वाजलं होतं झापूक झुपूक, पण तर असं आता हृदयामध्ये धडकन आहे ना ती थोडीशी जास्त वाढल्यात. पहिल्याच चेंडूवरती एक चौकार टोकून दाखवलं होतं पण विकेट आलाय. सर्वात महत्त्वाचं रुशाल स्ट्राईक एंडला आलाय. 10 चेंडूचा खेळ आहे
आणि 39 धावा करायच्या आहेत. 10 चेंडू 39 धावा. धकधक धकधक वाढलेली आहे. अजूनपर्यंत गेम ऑन आहे. 3-4 षटकार मारावे लागतील. तो आत्मविश्वास आता दोन्ही फलंदाजांना काय करायचं आहे का माझ्या संघ मालकाला दाखवून द्यायचं आहे मी आज माझ्या नावासाठी नाही, मी आज माझ्या गावासाठी खेळणार, माझ्या संघ मालकाच्या नावासाठी खेळणार आणि तो आत्मविश्वास मला इकडे आणायचा आहे आणि ते मी करून दाखवणार. चला, आत्मविश्वासानं तुम्हाला खेळायचं आहे. 10 चेंडू 39. आणि जसं तुम्ही सैरारचा उल्लेख केला तर तुम्ही उल्लेख केला तर धगधग होत आहे. म्हणजे उरा तर होते धगधग, लाली गालावर आले, कोणाचे आले पण उरामध्ये धडधड वाढले, टेन्शन वाढलंय. स्वीप केलाय चेंडूला. पुढ्यातला चेंडू होता, फलंदाजाला माहिती आहे पण दुसऱ्या धावला फिल्डिंग काय झाले. ओ हो, फिल्डिंग देखील तितक्याच ताकदीची, तितक्याच क्षमतेची. तेही सांगतात भाई हम भी तयार आहे. या चेंडूवरती 2 धावा. स्कोर 49. 49. बघा काय स्वीप केलं होतं ॲक्शन रिप्लायमध्ये. खरोखर मी कॅप्टनचं कौतुक करेन. तिथे एक क्षेत्ररक्षक, एक प्रोटेक्शन बघा आणि काय त्यांनी मस्तपैकी हाताने चेंडू हा अडवला. सगळेच बघतायत आणि चांगलं क्षेत्ररक्षण असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या पुढे सरकते. 49. 49 धावा धावफलकावरती. सागर भोईर होते तिथे. सागरनं चांगले फिल्डिंग केले. क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जात आहेत. आता पहिला तुम्ही अडवलाय. या चेंडूला सांगतोय बॅट्समन भाई रोक सके तो रोक लो, थांबवायची ताकद नाहीये. चेंडू चला बॉल लाईनच्या बाहेर. षटकार. अरे उरत होते धडधड लाली गालावर आली अनागत म्हणले वागणी क्या बात आहे. शिबाला झाली आता अधीर झालो यार, अगं बधीर झालो यार आणि तुझ्याच साठी बनवून बदलू माग आलो यार. अगं उडतोय गुंगाट पळतोय चिंगाट रंगात आलं यार. झालंय चिंग 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 चिंग. क्या बात आहे. खरोखर मुलींसाठी माझ्याकडून एक पारितोषिक. जर तुम्ही कॅच पकडला तर माझ्याकडून 1000 रुपये कॅश. जी माय माऊली किंवा मुली कॅच पकडेल माझ्याकडून 1000 रुपयाचं कॅश मी लगेच तुम्हाला देईन. नक्कीच. आणि त्या आपल्यासाठी गाणं वाजवतील बाबा, कॅश चाहिए मुझे, कॅश चाहिए. धावा धावफलकावरती 55. वाईट Pressure. बॉल. प्रेशर आहे, दडपण आहे. नक्कीच तुम्ही जसा उल्लेख केला भाई, दबाव आहे. दबाव सबके ऊपर आता है. कोई बिखरता है तो कोई निखरता है. धावा धावफलकावरती 56. 30 धावा करायचे आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 8 चेंडूचा खेळ आहे. 8 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. हा दुसराच मॅच आहे भाई, आगरी प्रीमियर लीगचा दुसरा सामना. रिव्हर्सिपचा प्रयत्न केला. इथे पाठीमागे निघून चाललाय. खाया पिया कुछ नाही, गलास तोडा 12 ना. पाठीमागे चेंडू गेला. लॉंग स्टॉप रिझन मध्ये. चौकार. क्या बात आहे. अरे विजयासमोर उभा राहता तो ताठा, तोच खरा हिंदू मराठा. काय मॅच गरमागरम. 7 चेंडू 26 धावा. तुकारामजी षटकार आला तर मजा येणार. नुसती मजा नाही, जाम मजा येणार. स्विच हिट केलाय खरा. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली अडवण्याचा प्रयत्न. चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव. थँक्यू. शेवटच्या चेंडूवरती 6 षटकार. धावा झाल्या 10. डबल सिक्स 66. आणि आता 6 मध्ये करायचे ते 20 धावा करायचे आहेत. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता की आता मजा आले आणि मजाला जर उलट केलं तर जाम होते. आता ही जाम मजा आले. क्या बात आहे. बघा प्रेक्षकांना एवढंच सांगेन, करू नका ही मॅच मिस, कारण धावा करायच्या आहेत. 6 मध्ये 20 इकडे करायचे आहेत. मी सांगितलं होतं जर षटकार गेला तर प्रत्येक छक्क्याला 200 रुपये प्राईज इकडे आहे. खरोखरच चंद्रकांत पाटील जॅक दादांकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपये. 6 मध्ये 20. मॅच करू नका मिस. एन्जॉय चाललाय खास करून स्पेशल आमच्या माय माऊलींचा मुलींचा. बघूया काय तिकडे चाललंय, काय मीटिंग चाललंय, काय सभा चाललंय. आता मीटिंग आणि सभा सोडून द्या. 6 मध्ये करायच्यात 20.
चाल तुरु तुरु ती केस गुरु गुरु डाव्या डोळ्यावर कटकळली कशी मावळत्या उन्हात केवड्याच्या मनात नागीण सळसळली ही चाल तुरु तुरु थँक्यू. बघा या गोष्टीमध्ये उल्लेख केला गाण्यामध्ये चाल तुरु तुरु, पण चाल तिथे मैदानावरती रचायची आहे तुम्हाला. बिलकुल डावपेच तुम्हाला राखायचे आहेत. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, चांगला उल्लेख केला. म्हणजे आता ही मॅच करू नका, 20 धावा करायचे आहेत 20, आणि बॅट्समनला सांगितले पहिल्या 2 चेंडूवरती मारा 2 6, कारण त्या 2 6नच मॅच येऊ महत्वाचे. शकते. Yes, yes. आणि त्या ऐवन जोडी परेश भोईर यांच्याकडनं पारितोषिक आले 4 सिक्सरसाठी पारितोषिक आले. 500 रुपयाचं पारितोषिक, लागोपाठचे 4 सिक्सर रुशालसाठी आहेत. चर्चा मैदानावरती चालले, चर्चा मैदानाच्या बाहेर चालले. काही स्टेजवरती मान्यवर आहेत, त्यांच्यावरती चर्चा चालली की भाई पहिला दिवस आहे. प्रचिती मोटर वर्सेस ट्रिपल व्ही ब्रदर्स. शेवटचा षटक हाताळण्यासाठी कमलेश. शेवटच्या 6-20. हलक्या हाताना चिरागला माहिती आहे. तो एक चित्रपट आला होता बघा नितीनजी, डेव्हिड धवनचा. म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्टर होतं वरुण धवन. त्याच्यामध्ये गाणं होतं, भाई तेरा ध्यान किधर है, तेरा हिरो इधर है. हिरो त्या बाजूला होता, या बाजूला आलाय. 5 बॉल 19. 5 चेंडू आणि 19 धावा. बघा, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कौतुक करेन ना त्या फलंदाजाचं, कारण स्ट्राईक कोणाला दिली तेच महत्त्वाचं. आता इथे शक्ती नाही, शक्ती तर यूज करायची आहे, पण त्याच्या जोडीला तुम्हाला युक्तीसुद्धा यूज करायची आहे. ना असं हिंदीमध्ये नेहमी म्हणतात ना, कब दिखानी ताकत, जब दिखानी तुमको आपको नजाकत. ताकद की दिखानी जब नजाकत दिखायची आहे. आणि नेहमी जसं क्रिकेटमध्ये म्हणतात ना की ज्यावेळेला तुमचा सहकारी चांगली कामगिरी करतोय, मग बाबा त्याला संधी द्या. भले त्याच्यापेक्षा तुम्ही चांगली बॅटिंग करतात, पण सध्या बघा सूर्य दोन्ही वेळा पाहतोय, उगवताना मावळताना. पण सगळ्यात जास्त उगवतानाचं चित्र पाहतोय. उगवताना सूर्याला नमस्कार करतात, मावळत्याचं सौंदर्य पाहतात. 5-19 19-20 वाला मामला आहे. 19-20 वाला मामला आहे. ट्रिपल व्ही ब्रदर्स प्रचिती मोटर्स सुरू असलेला हा घमासान 19-20 वाला मामला आहे. रुशाल मैदानावरती विजयाची घेतले हातामध्ये मशाल, मैदानावरती कमाल करतोय रुशालच्या बॅटमधनं चौकार. आता तरी देवा मला भावशील का? तुझ्याला म्हणत्याने भावशील का? आता तरी क्या बात आहे. खरोखर ना दादांकडे माझ्याकडे शब्द नाही आहेत, कारण मॅच बघा काय गरमागरम करताय. 4 मध्ये 15ची इकडे गरज आहे. आणि खरोखर ॲक्सलेंट दादा, हिट्स ऑफ आहे, तुम्हाला मानाचा मुजरा आहे, कारण आमच्यापेक्षा आत्मबळ तुम्ही वाढवतायत. नाही, दोन्ही गोष्टी आहेत. जसं बघा एक कॉम्बिनेशन आहे. जसं तुम्ही आमच्या जोडले समालोचन करता, डीजेची साथ आहे, स्कोररने दिलेली आहे, आपल्याला प्रतिसाद देखील आहे. 4-15चा मॅच आहे. 4-15चा मॅच. आता तरी देवा मला पावशील का? देव नवसाला पावतो, हाकेला धावतो. बघूया कोणासाठी देव पावणार आहे. देव कोणासाठी पावणार आहे. पुन्हा एकदा स्विच इट, स्विच. बल्ले को किया है टेढ़ा है मगर मेरा है कुरकुरी वाला मॅच. षटकार. चैत कुलदेची रात आज आली यावरात, धड धड काळ जात माझ्या माईना. कधी कवा कुठ कसा जीव झाला येडा पिसा, त्याचा नाही भरवसा तोल राहीना. 3 मध्ये 9 आहेत. कोणाचे 3-13, कोणाचे 12 वाजणार. हाथी घोड़े तोहफे, तोपते तोरी सारी है. मैदान में खड़ा ये वृषाल, हर एक गेंदबाज पे भारी है. चला भारी, त्याचा उल्लेख केला भारी. आणि आगरी प्रीमियर लीग भाई चाललाय लय भारी. हा मॅच देखील आहे लय भारी. कारण पहिला थोडंसं टेन्शन होतं, दबाव वाढला होता. त्या प्रेशरमध्ये टेन्शनला कसं हँडल करायचं आहे रुशालला दाखवलंय. पण भाई कमलेश भाई आपके लिए भी मौका आहे, संधी तुम्हाला आहे. षटकारासाठी 200 रुपये आहेत, सिक्सरसाठी 200. जॅक भाई अजून एक फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, त्यानं टिपलाय झेल. वेल मॅच मध्ये आलाय थोडासा टर्न पीस कलाटणी. ऐकूया गाणी. दादा धन्यवाद, क्या बात आहे. बघा तुकारामजी, मी सुद्धा सिंधुदुर्ग मधला सुपुत्र आहे, आणि जादूटोणा आणि लिंबू हे आमच्यामध्ये जाम चालतं सिंधुदुर्गामध्ये. आणि डीजेवाल्यांनी गाणं काय लावलं केलं जादूटोणा. बघा जसं तुम्ही उल्लेख केला होता ना, बघा पण एक इनिंग
त्यावरती चर्चा होणार आहे. ऋषालची आक्रमक ज्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास षटकार 1 2 3 4 5 षटकार ठोकले गेले होते आणि 45 धावांची खेळी. कहाणी पुन्हा एकदा 46च्या आतमध्ये अडकले. 46च्या पुढे गाडी जात नाहीयेत. वैयक्तिक धावसंख्या इथे पण काय जादूटोणा आहे का? हेच तर मला समजत नाही. आता प्रत्येकाचं पाकिट चेक करावं लागेल. लिंबू कोणाच्या खिशामध्ये भेटते ते. पण तुम्हाला मी सांगतो बघा, तुम्ही ज्यावेळेला चांगल्या कामगिरी करताना तुमच्यावरनं लिंबू फेकून मारणारे भरपूर जण असतील, पण यशस्वी माणूस कोण आहे माहिती आहे का? आपल्या अंगावरती फेकलेल्या लिंबाचं सरबत घेऊन पिता आलं पाहिजे. क्या बात आहे. त्याचं सरबत करून पिता आलं पाहिजे. आलं पाहिजे. बरोबर आहे. 2 तरच. चेंडू मग 9 काय होणार धावा. माहिती आहे का? लोक आपल्यावरती लिंबू फेकायचे बंद होतील. त्यांना माहिती आहे हळूहळू हा लिंबू सरबतची गाडीच टाकेल नाही तर. त्यामुळे लिंबू फेकला जाणार नाहीये. 2-9. 2 चेंडू 9 धावा. तुकाराम जी उजव्या साइडला इतना सन्नाटा क्यों है? सन्नाटा आहे, पण सन्नाटे को चिरती हुई आवाज आहे की. आणि एक बघा अलगचं कॉम्बिनेशन आलंय. ऋषालचा खेळ पाहिला 45 धावांचा, पण त्याचं कार्य अधुरं राहिलंय आणि ते पूर्ण करण्याचे त्याचे वडील आलेत. महेश कुडू आल्यात. भाई मुलानं केलेली कामगिरी त्याच्यावरती कळस चढवायचं आहे. पायाभरणी झाले, आता टॉपवरती जायचं आहे. महेश कुडू आल्यात आणि त्यांना सामोरण्यासाठी कमलेश हिरो बनने का मौका आपके लिए भी है. हिरो तुम्ही बनू शकता. हिरो महेश कुडू बनू शकतात. कमलेश महेश सिक्सरसाठी 200. आता सेन्सेक्स वाढणार आहे. शुक्रवारी 5 वाजता शेअर बाजार बंद होतो, पण आता कुठे चालू झालाय. 2 चेंडू 9 धावा. पहिला चेंडू झेल होतोय का? झेल. कहाणी मिळालाय पुन्हा एकदा. वेल टिपलाय झेल. झाले डीजेची वेळ. थँक्यू. जसं वसंत ऋतू यायला थोडंसं वेळ आहे, त्याच्यामुळे आता शिशिर ऋतू थोडीशी थंडी जाणवते, पण मॅच गरमागरम आहे. ओ यस. 1 चेंडू 9 धावा. ISPLचा मला 9वाचा आकडा आठवला, जो सगळ्यात प्रथम करण अंबालाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी 9वा मारला होता. इकडे 9वा नाही, इथे फक्त छक्का आहे. 1 चेंडू 9 धावा. बघा आतापर्यंत डीजे वाले भाई ने सब सही गाने लगाए. अगर डीजे वाले भाई आप अगर गलती से मिस्टेक वाला गाना बजाते ना तो कोई फर्क नहीं गिरेगा, लेकिन अंदर अगर गलती से मिस्टेक वाला गाना बजा तो फरक गिरेगा. 1-9 आहे. हॅट्रिक वरती आहेत कमलेश. उच्चांकाच्या विक्रमाच्या जवळ ते देखील आहेत. या आगरी प्रीमियर लीग मधली पहिली हॅट्रिक. पहिलं 3 विकेट. डब्ल्यू आणि आता डब्ल्यू आला तर बबलू खुश होईल. त्याच्यामुळे हॅट्रिक बघूया. पहिली हॅट्रिक नोंदवण्याचा मान. तर एक पहिल्या पर्वामध्ये पाहिली होती आपण, ज्यावेळेला मेघन ती हॅट्रिक होती पहिली. शेवटचा बॉल आहे. 1-9. फटका खेळला जरूर, पण अंडर प्रेशर, अंडर क्रुशियल मोमेंट. कमलेश समोरच्याला विनलेस ठेवले त्यानं कमलेशनं, आणि रंगलेला मॅच. 86 धावांचा पाठलाग करायचा होता. 7 धावाने, अगदी 7 धावानं हा सामना गमावला, पण रंगलेला मॅच आपण पाहिलाय. अभिनंदन टीम प्रचिती मोटर्स.